लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंथ एक जाणतो मराठी, येवढ्या जगात माय मानतो मराठी। नमस्कार, मी मृण्मयी भजक। आपल्या महाराष्ट्राला मराठीला साहित्याची एक फार मोठी परंपरा लाभलेली आहे। म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वरांपासून ते हल्ली दिवसागणित नवीन नवीन उगवणारे नवकवी आणि नवीन लेखक। आता नवकवी किंवा नवलेखक म्हटलं की तो एक टिंगलटवाळीचा विषय होऊन जातो। म्हणजे परवाच नवकवितेचा एक नमुना मला ऐकायला मिळाला। तू दगड, तू दगड, तू दगड मी दगड, तू दगड मी दगड, चल सखे डोळे उघड। वा वा। पण हे जोक्स बाजूला ठेवले तर मला असं वाटतं की हे जे नवीन कवी आहेत किंवा नवीन लेखक आहेत त्याच्यातून देखील मराठीला आणि महाराष्ट्राला काही काही चांगले कवी आणि लेखक मिळत असतात। जसे की कवी संदीप खरे आहेत किंवा कवी सौमित्र आहेत, यांच्यासारखे नवीन नवीन कवी महाराष्ट्राला मिळतात आणि महाराष्ट्राची ही जी कवितेची परंपरा आहे ती पुढे जाते। कवितेची आणि आपली ऑफिशियल पहिली ओळख होते ती म्हणजे शाळेत। म्हणजे ऑफिशियल ह्याच्यासाठी म्हटलं की बाळ जेव्हा अगदी लहान असतं तेव्हापासून त्याला खरं तर कवितेची ओळख झालेली असते, अंगाई गीतामधून, बडबड गीतामधून। पण ही कविता, ही अशी म्हणजे कविता, हे आपल्याला शाळेत शिकवलं जातं। आणि शाळेतली कविता म्हणली की बालकवींची आठवण येते। हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती। गोड निळ्या वातावरणात अव्याज्य मने होती डोलत, प्रणय चंचला त्या भ्रूलीला अवगत नभत्या कुमारिकेला, आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी, याहून काय ठावे तियेला साध्या भोळ्या फुलराणीला। पुरा विनोदी संध्यावात नाच नाचवी हिरवी शेत, तोच एकदा नाचत आला, हासत म्हणे फुलराणीला, छानी माझी सोनुकली ती कुणाकडं ग पाहत होती, तो रविकर गोजीरवाणा आवडला का आमच्या राणींना, लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी। बालकवींच्या अशा काही कविता आपल्याला माहिती आहेत। मागच्या ऑगस्टमध्येच बालकवींची 121वी जयंती आम्ही साजरी केली आणि त्यानिमित्तानं बालकवींच्या ज्या समग्र कविता आहेत त्या वाचण्याचा योग आला। बालकवींच्या काही कविता अशा आहेत की ज्या अनेक पिढ्या पुढे सरकलेल्या आहेत, जसे की ही कविता किंवा श्रावण मासी हर्ष मानसी वगैरे। पण त्यांच्या काही कविता आहेत की ज्या सर्वसामान्यांना अजिबातच परिचित नाहीयेत। अशीच एक अतिशय साधी कविता। कल्पना अशी आहे की एक चिमणी आरशात बघते आणि आरशात तिला जे प्रतिबिंब दिसतं तर तिला असं वाटतं की ते प्रतिबिंब म्हणजे तिची सवत आहे। चिव चिव चिमणी छतात छतात, आरसा लोंबे भिंतीला भिंतीला, चिमणी पाही सवतीला सवतीला, भरभर आली रागात रागात, चिव चिव चिवताई काय करता काय करता, टच टच चिवताई काय बघता, फुटेल काच दुखेल चोच, पडेल खोच चोचीला चोचीला, काय होईल सवतीला सवतीला, भुर्र चिमणी उडाली उडाली, छतात जाऊन दडाली दडाली, भुर्र चिमणी उडाली उडाली, छतात जाऊन दडाली दडाली, भुर्र चिमणी उडाली उडाली, छतात जाऊन दडाली दडाली। तुम्हाला माहितीये का, बालकवींना केवळ 28 वर्षांचं अल्पायुष्य लाभलं होतं आणि
त्या लाभलेल्या अतिशय छोट्याशा आयुष्यामध्ये त्यांनी अतिशय सुरेख आणि एकापेक्षा एक दर्जेदार अशा कविता केल्या होत्या. त्यांची खासियत म्हणजे जर एखादी कविता त्यांना आवडली नाही तर सरळ ती कविता ते फाडून टाकत असत. आणि अशा ज्या न फाडलेल्या कविता वाचलेल्या आहेत त्या कविता म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक धन. महाराष्ट्र बरेच वर्ष अशाच आणखी एका धनाला वंचित होता आणि त्या म्हणजे बहिणाबाईंच्या कविता. तुम्हाला माहितीये का की बहिणाबाई ह्या निरक्षर होत्या, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं आणि त्यांच्या ज्या कविता आहेत त्या म्हणजे त्यांनी जात्यावर गायलेल्या ओव्या आहेत. त्यांचे चिरंजीव सोपानदेव चौधरी यांनी या सगळ्या कविता लिहून घेतल्या आणि बरीच वर्ष ह्या सगळ्या ज्या बहिणाबाईंच्या कविता आहेत त्या सोपानदेव चौधरी यांच्या वहीमध्ये बंद होत्या. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे बहिणाबाई गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर सोपानदेव चौधरी एकदा आचार्य यात्रेंकडे गेले होते आणि त्यांनी थोडंसं बिचकतच आचार्य यात्रेंना ती वही दाखवली आणि त्यांना सांगितलं की ह्या माझ्या आईच्या कविता आहेत. आचार्य यात्रे म्हणतात की ती वही मी उघडली आणि अधाशासारख्या त्या सगळ्या कविता पटकन वाचून काढल्या आणि तेव्हा मला जाणवलं की महाराष्ट्र खरोखर एका मोठ्या धनाला वंचित राहिलेला आहे. आणि त्यानंतर त्या सगळ्या कविता प्रकाशित झाल्या आणि आपल्या समोर आल्या. बहिणाबाईंची कविता म्हणजे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटका तेव्हा मिळते भाकर. मला वाटतं नवीन लग्न होऊन पहिल्यांदीच ज्या मुली किचनमध्ये येतात, पहिल्यांदीच पूर्णपणे सगळी जबाबदारी स्वयंपाकाची पडते, त्या प्रत्येकीला ही कविता लागू आहे. आणि विशेषतः परदेशात वगैरे आल्यानंतर तर अगदी हमखास लागू आहे. म्हणजे भारतामध्ये पोळ्यांना बाई लावून हा प्रश्न सोडवता येतो, हाताला चटका न लागता आपल्याला भाकरी मिळू शकते, पण इथे तसं होत नाही. बहिणाबाई नेहमीच त्यांच्या कवितांमध्ये माहेरचं खूप कौतुक करायच्या. तर एक योगी येतो त्यांच्याकडे आणि त्यांना म्हणतो की काय हे तू सारखं सारखं एवढं माहेरचं कौतुक करतेस, मग जा ना तुझ्या माहेरी, इथे कशाला आलीये सासरी. त्याला बहिणाबाई असं उत्तर देतात, देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते. देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. महाराष्ट्रामध्ये असे अनेक कवी आणि कवयित्री आहेत. त्यांच्यापैकी एक म्हणजे मंगेश पाडगावकर. त्यांच्या प्रेम कविता म्हणजे अक्षरशः चिरतरुण कविता. मंगेश पाडगावकर आजही त्या कविता जेव्हा प्रेझेंट करतात तेव्हा खरोखर त्या कविता अगदी नवीन वाटतात आणि ताज्या वाटतात. अशीच एक कविता, माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. तिचं बोलणं, तिचं हसणं, अचानक स्वप्नात दिसणं, खट्याळ पावसात चिंब व्हायचं. माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. केसांची बट तिनं हळूच मागे सारली. केसांची बट तिनं हळूच मागे सारली. डावा हात होता का उजवा हात होता, आपण सारखं आठवतो, प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो. ती रुमाल विसरून गेली. विसरून गेली का ठेवून गेली, आपण सारखं आठवतो, प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो. आठवणीत असं तिच्या ओलचिंब व्हायचं. माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. तिची वाट बघत आपण उभे असतो. ठरलेली वेळ केव्हाच टळलेली. रस्त्यावर येरझाऱ्या घालणं देखील शक्य नसतं, कारण सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली. उभे असतो आपण मोजीत आपलेच श्वास. 1 तास, चक्क अगदी 1 तास. अशी आपली तपश्चर्या आपले प्राण तगवते. अशी आपली तपश्चर्या आपले प्राण तगवते आणि अखेर ती उगवते.
इतकी सहज, इतकी शांत, चलबिचल मुळीच नाही. ठरलेल्या वेळेच्या आधीच आली होती जशी काही. आणि मग तिचा नाजूक प्रश्न, आय्या तुम्ही आलात पण? आणि आपलं गोड उत्तर, नुकताच ग, तुझ्याच आधी काही क्षण. वेळेवर मात अशी तिच्यासोबत भुलत जायचं. माझं काय, तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. मंडळी, या आणि अशा अनेक भन्नाट आणि सुंदर कविता या कार्यक्रमामध्ये आहेत. कार्यक्रमाचं नाव आहे कवितेचा. संपूर्ण कार्यक्रमासोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय.